नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। दुपारच्या 12:30 वाजलेत आणि मी आले आहे मार्केटमध्ये। मी एकटीच आले आणि मिस्टर वगैरे नव्हते माझ्यासोबत यायला आणि माझ्या 2 फ्रेंड्स आहेत त्या सुद्धा नव्हत्या, त्यांना घरची थोडीशी कामं होती। आणि ह्याच्या अगोदर ना मी गौरीला शाळेत सोडून मग आले ना, तर तिला माहित झालं असतं तर ती शाळेतच गेली नसती की तिला सुद्धा मार्केट फिरायला खूप आवडतं। असं मी मार्केटमध्ये आले आणि हा दिवस आहे भोगीचा, तर मला उद्या संक्रांतीसाठी लागणारं जे साहित्य आहे ना ते मी घेण्यासाठी आले होते। भोगीचं साहित्य तर मला गावाकडून आईने सर्व पाठवलं होतं, फळभाज्या पालेभाज्या तुम्ही बघितलंच मागच्या व्हिडिओमध्ये। तर मार्केटमध्ये आले, बघूया सगळं मार्केट मी आधी फिरणार आहे। आणि मार्केट फिरायला मला म्हणजे बघायला त्या वस्तू काय काय आहे ना खरंच खूप खूप आवडतं। आणि खूप सारे तिळगुळ कलरफुलने सगळं असं छान दिसत होतं, कलरफुल भाज्या आणि कलरफुल फुलं खूप खूप काही काही मार्केटमध्ये होतं। आणि हा सण असा आहे ना की ह्या सणाला जे भेटतं ना ते वर्षभर आपल्याला वाट बघत बसायला लागते। हे वर्षाचे त्या वर्षाला सगळं भेटतं। आधीमध्ये फळभाज्या पालेभाज्या भेटतात, पण हे खण म्हणा जे की वाणाचं साहित्य असतं ते हे या वर्षाती पुढच्या वर्षालाच भेटतं, तर ते बघायला खूप छान वाटत होतं। आणि जे की आपण संक्रांतीमध्ये बायकांना लुटतो, हळदी कुंकू वगैरे करतो, त्याच्या सुद्धा खूप खूप व्हरायटी आल्या होत्या, खूप साहित्य होतं आणि खूप छान छान होतं सगळं आणि बघायला खूप आवडत होतं। मला सुद्धा घ्यायचं होतं, पण मी आज काही घेतलं नाही कारण मी लगेच करणार नाही। रविवार आहेत अजून 2, तर बघू एखाद्या रविवारी मी करीन आणि ते केलेलं तुमच्यासोबत शेअर सुद्धा करीन मी काय घेतलं किंवा काय म्हणून बायकांना वाण म्हणून काय दिलं ते सगळ्या गोष्टी मी शेअर करीन। असं तर सर्व मार्केट मी फिरलं आणि खूप खूप भारी वाटत होतं आणि डोळे अगदी तृप्त झाले होते। सगळे कलरफुल तिळगुळ आणि ह्या वस्तू सर्व बघून ना खूप भारी वाटत होतं आणि ताण पण खूप लागलेले। मग म्हणलं की ऊसाचा ज्यूस पिऊया, थोडंसं बसले 10 मिनटं ऊसाचा ज्यूस घेतला मी आणि नंतर केली मी माझी शॉपिंगला सुरुवात। पहिले तर आमच्याकडं गावाकडं काय करतात की जेव्हा आपण खण आणायला जातो ना तेव्हाच हळदी कुंकू घरून घेऊन जातात, पण मी अचानकपणे आले होते गौरीला स्कूलमध्ये सोडून, इकडचे आले होते, म्हणून मी काय केलं पहिल्यांदा हळदी कुंकू खरेदी केलं, मग तिळगुळ खरेदी केलं आणि मग खण खरेदी केला। हाती खण घेताना बघायचं असतो नाही का, असं चिरा वगैरे केला आहे का, कुठं तडकले का, कुठं खपली वगैरे निघलेली आहे का, ते व्यवस्थित बघून खण घ्यायचा असतो पहिलं। तर मग आपल्याला हळदी कुंकू लावायचा आणि मग जे काही आपण खण घेतलेत, बऱ्याच बायकांनी खूप जर घेतले होते कारण मी एकटीच होती, तर मग मी माझं एकटीचाच 5 बारके बारके छोटे छोटे घेतले ते आणि छोटीशी झाकणी। तर मग मी छान अशी खणांची पूजा तिथं करून घेतली आणि बॅगेत भरले आणि जी थोडीच मी शॉपिंग केली, जास्तीची काही नाही केली कारण खणाचं म्हणजे ते वाण वगैरे सर्व आईने गावाकडूनच पाठवलं होतं। तर मग मी येते घरी म्हणजे घरी आले, तर घरी आल्यानंतर हे बघा हे खण वगैरे पहिले मी सोडून ठेवले आणि तुम्हाला दाखवते की मी म्हणजे छोटंसं खरेदी केली आहे छोटीशी, तेच तुम्हाला दाखवते। जसं की पहिलं मेन आहे आपला हा खण, नंतर घेतलं होतं मी थोड्याशा भाज्या सुद्धा आणल्या होत्या म्हणजे की ढाळे वगैरे, नंतर मी घेतली होती फुलं पानं आणि 2 वाटे आणले होते फुलाचे मी, मला फुलं सुद्धा खूप लागतात दररोज देवपूजेला वगैरे, आणि पानं सुद्धा आणली होती आता संक्रांतीसाठी लागणार आहेत, जे की विडे मांडतो आपण त्याच्यासाठी लागणार होते म्हणून भरपूर अशी पानं सुद्धा आणली होती। आणि मी आणला होता भीमसेनी कापूर, मला भीमसेनी कापूर रोज लागतो, सकाळ संध्याकाळ मी रोज लावते, तर 100 रुपयाचा मी भीमसेनी कापूर आणला होता। नंतर आणलं होतं मी हळद कुंकू तिळगुळ हे सर्व, नंतर भाज्यामध्ये सर्व होत्या, फळभाज्या सुद्धा होत्या, फक्त वांगी तेवढी नव्हती कारण वाणाला सुद्धा वांगी लागतात म्हणून पावशेरच वांगी आणली होती। आणि हरभरे आणले होते पण त्याचा पाला सगळीकडे पडत होता म्हणून मी साईडला एका कपड्यावरती ठेवून दिला होता। नंतर मी आणलं होतं माझं लिप्पन आर्टचं चालू आहे थोडंसं काम, तर मी ते पूर्ण झाल्यावर तुमच्याशी शेअर करणारच आहे। सो त्याचं मला थोडंसं मोल्डेड क्ले आहे तो कमी पडत होता म्हणून मी येताना तो सुद्धा घेऊन आले। नंतर मी कापूर वगैरे आणला होता, ते भरून ठेवलं, साहित्य जिथले तिथे सगळं ठेवलं, जेवण केलं आणि थोडासा आराम केला, झोपले होते। नंतर गौरीला स्कूलमधून आणायची वेळ झाली, मग स्कूलमध्ये गेले आणायला, तिला आणताना नाही तिथं असं देवीचा उत्सव चालू होता कारण शाकंभरी पौर्णिमा सुद्धा होती। सो इथं देवीचा छान असा त्यांचा काहीतरी उत्सव होता, मग छान दर्शन वगैरे छान करत होते सर्वजण आणि फुगडी वगैरे खेळत होते, खूप छान देवी सजवल्या होत्या आणि डोक्यावरती त्या घेऊन असं त्यांची मिरवणूक चालू होती काढायला, खूप छान वाटत होतं। मग ते थोडंसं मी क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं।
मग घरी आले, माझा स्वयंपाक वगैरे झाला, संध्याकाळची जेवण वगैरे झाल्यानंतर मग उद्याची सर्व तयारी मी करून ठेवत होते. हे सर्व अन्नाचं सामान कट वगैरे करून ठेवत होते. असं म्हणतात कट करून ठेवायचं नसतं, पण उद्या खूप मला लवकर जायचं होतं ववसायला, म्हणून सकाळी गडबड नको म्हणून मी ही कट करून व्यवस्थित बंद पॅक डब्यामध्ये असं ठेवलं होतं छान. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.